हॅलो फ्रेंड्स, चला बघूया 10वीतली हिंदी संपूर्णची प्रश्नपत्रिका कशी असते. इथे 10वीच्या परीक्षेची तयारी करताना आपल्याला समोर येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नक्की कसं असतं ते आपण आता पाहूया. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणजे काय, तर ह्याच्यात किती सेक्शन्स असतात, प्रत्येक सेक्शनमध्ये किती प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला किती मार्क असतात. चला बघूया. आता जी प्रश्नपत्रिका तुम्हाला स्क्रीनवर दिसतीये त्याच्यात साधारणतः छापील 20 पानं असतात. प्रश्नपत्रिका मिळताच सगळ्यात आधी बघा की ही सगळी पानं तुमच्याकडे आहेत ना. प्रश्नपत्रिकेचं प्रिंट हे स्पष्ट आहे ना, ते तुम्हाला नीट वाचता येत आहे ना. आणि समजा जर यात काहीही अडचण असेल तर प्रश्नपत्रिका लगेच बदलून घ्या. योग्य प्रश्नपत्रिका मिळताच त्याच्यावरती तुमचा सीट नंबर घालायला विसरू नका बरं का. तर चला आता ही हिंदी संपूर्णची प्रश्नपत्रिका कशी दिसते पाहूया बरं. हिंदीच्या या पेपरमध्ये 5 सेक्शन्स असतात. पहिला विभाग आहे गद्य, दुसरा विभाग आहे पद्य, तिसरा विभाग आहे पूरक पठण, चौथा विभाग आहे भाषा अध्ययन अर्थात व्याकरण आणि 5वा विभाग आहे रचना विभाग म्हणजे उपयोजित लेखन. आता या सेक्शन्समध्ये वेगवेगळ्या कौशल्यावरती आधारित प्रश्न इथे विचारले जातील, जेणेकरून तुम्हाला या सर्व कौशल्यांमधून हिंदी या विषयाची किती समज आहे हे तपासलं जाईल. तर चला बघूया. पहिला विभाग आहे गद्य, जो 20 मार्कांचा आहे आणि यात 3 प्रश्न आहेत. पहिला आणि दुसरा प्रश्न हा गद्यांशावरती आधारित आहे, ज्याच्यात प्रश्न 1 8 मार्कांचा आणि प्रश्न 1 हा सुद्धा 8 मार्कांचा आहे. तर तिसरा प्रश्न हा अपठित गद्यांशावरती आधारित असतो आणि त्याला 4 मार्क असतात. दुसरा विभाग आहे पद्य, जो 12 मार्कांचा असतो आणि यात 2 प्रश्न आहेत. दोन्ही प्रश्न हे पठित पद्यांशावरती आधारित असतात, ज्यामध्ये प्रश्न 2 हा 6 मार्कांचा तर प्रश्न 2 हा सुद्धा 6 मार्कांचा आहे. तिसरा विभाग जो पूरक पठण ह्या गोष्टीवरती आधारित आहे आणि याला 8 मार्क असतात. यामध्ये 2 प्रश्न असतात जे पठित गद्यांशावरती आधारित असतात. यात प्रश्न 3 हा 4 मार्कांचा आणि प्रश्न 3 हा सुद्धा 4 मार्कांचा असतो. चौथा विभाग आहे भाषा अध्ययन म्हणजे व्याकरण, जो 14 मार्कांसाठी असतो. याच्यात 11 प्रश्न असतात, ज्यातून तुम्हाला 14 मार्क मिळू शकतात. आणि 5वा विभाग असतो रचना विभाग म्हणजेच उपयोजित लेखन, जो 26 मार्कांचा आहे. यात 3 प्रश्न असतात. यातला प्रश्न 5 हा 9 मार्कांसाठी, प्रश्न 5 हा 10 मार्कांसाठी आणि प्रश्न 5 हा 7 मार्कांसाठी असतो. पहिला विभाग असतो गद्य विभाग, ज्याच्यात प्रश्न 1 या उपप्रश्नात दिलेल्या गद्यांशावरती आधारित काही कृती करायच्या आहेत. तुम्हाला 4 प्रश्न दिले जातील आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांचा असतो. उदाहरणार्थ एखादं वाक्य पूर्ण करा किंवा एका शब्दात उत्तर द्या. काही प्रश्नात तद्धित बनवा तर काहींमध्ये दिलेल्या गद्यांशावरती विचार मांडायला सांगितलं जातं. हे सगळे प्रश्न 2 मार्कांचे असल्यामुळे खूप वेळ न दवडता थोडक्यात आणि मुद्देसूद उत्तरं लिहा. प्रश्न 1 हा सुद्धा प्रश्न 1 सारखाच आहे, फक्त दिलेल्या गद्यांशावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न असतात. आता दुसरा विभाग बघूया, तो आहे पद्य विभाग. याच्यात प्रश्न 2 इथे पद्यांशावरती आधारित 3 प्रश्न असतात. पद्यांश म्हणजे काय लक्षात आलं ना मित्रांनो? कवितेच्या काही ओळी किंवा कवितेचा काही भाग यावर आधारित 3 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न असतो 2 मार्कांचा. त्यामुळे उत्तरं लिहिण्याआधी दिलेलं पद्य म्हणजे कवितेच्या ओळी नीट वाचा आणि त्याचा अर्थ समजून घ्या. तिसरा विभाग आहे पूरक पठण. यात प्रश्न 3 मध्ये 2 उपप्रश्न असतात.
प्रत्येक प्रश्न 2 मार्कांचा. गद्यांश वाचून दिलेले कृती पूर्ण करा आणि नंतर गद्यांशावर आधारित तुमचे विचार मांडा. म्हणजेच तुमचं मत किंवा तुम्हाला समजलेला पद्यांश हा तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहा. चौथा विभाग असतो भाषा अध्ययन म्हणजे व्याकरण. तर प्रश्न 4 मध्ये यासाठी एकूण 14 मार्क आहेत. प्रश्नात संधी विच्छेद करा, क्रियापदांचं रूप बदला किंवा वाक्य शुद्ध करा अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्यामुळे उत्तरं देताना नीट प्रश्न वाचून योग्य तो पर्याय निवडा. पाचवा विभाग आहे रचना विभाग म्हणजेच उपयोजित लेखन. तर ह्या प्रश्न 5 मध्ये पत्रलेखन, वृत्तांत किंवा जाहिरात लेखन यासारख्या गोष्टी विचारल्या जातात. हा विभाग 26 मार्कांचा असतो. यात पत्र किंवा जाहिरात लिहिताना दिलेल्या सूचनांचं नीट पालन करा आणि विषयानुसार योग्य उत्तर लिहा. प्रश्न 5A या उपप्रश्नामध्ये 2 प्रश्न असतात, ज्यामध्ये पहिला प्रश्न वृत्तांत लेखन किंवा कथा लेखनावर असतो. या प्रश्नामध्ये दिलेलं वाक्य किंवा परिस्थितीच्या आधारावरती 70 ते 80 शब्दांमध्ये वृत्तांत लेखन करणं किंवा दिलेल्या मुद्द्यांवर आधारित 70 ते 80 शब्दांची कथा लिहून त्याला एक योग्य शीर्षक द्यावं लागतं. याचबरोबरीने या कथेचं तात्पर्य सुद्धा लिहा बरं का. हा प्रश्न 5 गुणांचा असतो. आणि लक्षात घ्या, वृत्तांत लेखन म्हणा किंवा कथालेखन म्हणा, हे कशावरती आधारित आहे तर घडून गेलेल्या घटनांवरती. त्यामुळे वृत्तांत लेखन असो किंवा कथालेखन ते भूतकाळातच करायला हवं. दुसरा प्रश्न आहे जाहिरात लेखनाचा, ज्यात दिलेल्या माहितीनुसार 50 ते 60 शब्दांमध्ये जाहिरात तयार करायची असते. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आधी दिलेली माहिती नीट वाचायची आणि त्यानुसार तुम्ही उत्तर द्या. जाहिरात तयार करताना वेगवेगळी चित्र, आकृतींचा तुम्ही वापर करू शकता. हा प्रश्न 5 मार्कांचा असतो. प्रश्न 5E हा प्रश्न निबंध लेखनावर आधारित आहे. आता अभ्यासक्रमात निबंधाचे 5 प्रकार दिलेले आहेत, जसं की वर्णनात्मक, विवरणात्मक म्हणजेच चरित्रात्मक, विचारात्मक, कल्पनाप्रधान आणि आत्मकथनात्मक. प्रश्नपत्रिकेमध्ये यापैकी 3 प्रकारचे निबंध विचारले जातात. इथे दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावरती साधारणतः 80 ते 100 शब्दांमध्ये तुम्ही हा निबंध लिहिणं अपेक्षित आहे बरं का. या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यापूर्वी दिलेले विषय काळजीपूर्वक वाचा. असे विषय निवडा ज्यामध्ये तुम्ही पारंगत आहात, म्हणजेच सहजपणे निबंध लिहू शकता. लक्षात घ्या, हा प्रश्न एकूण 7 मार्कांचा आहे. तर चला आता पाहूया की उत्तरपत्रिकेत या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची. असे कोणते नियम आहेत जे उत्तर लिहिताना पाळणं आवश्यक आहे. योग्य नियम पाळले तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. या विभागात उत्तर लिहिताना गद्यांश नीट वाचा आणि उत्तर स्पष्ट लिहा. हा उपप्रश्न एकूण 8 मार्कांचा आहे. आता इथे हे संजाल म्हणजे संकल्पना चित्र पूर्ण करताना उत्तर दिलेल्या बॉक्स फॉर्मॅटमध्येच लिहा बरं का. आणि बॉक्स व्यवस्थित तयार करा. लक्षात घ्या, बॉक्स तयार करताना पेन्सिलचा वापर तुम्ही करू शकता, पण लक्षात ठेवा की तुमचं उत्तर फक्त बॉक्समध्येच असायला हवंय. आणि हे संजाल किंवा संकल्पना चित्र पूर्ण करताना उत्तर जर ट्री फॉर्मॅटमध्ये लिहिणं अपेक्षित असेल तर ट्री फॉर्मॅटमध्येच लिहा. यामुळे या पेपरचं जे मूल्यांकन करतील त्यांना तुमचं उत्तर समजायला सोपं जाईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतील. आकृती पूर्ण करताना देखील बॉक्स फॉर्मॅट वापरा. ज्यावेळी प्रश्नात एकाच शब्दात उत्तर लिहायचं असतं तिथे प्रयत्न करा की उत्तर खरोखरीच फक्त एकाच शब्दात लिहावं. जिथे ज्या प्रश्नांमध्ये तुम्ही प्रश्नांच्या उत्तरादाखल तुमचे विचार मांडणं अपेक्षित आहे तिथे साध्या आणि सोप्या वाक्यात उत्तर लिहा, जेणेकरून ते समजायला सोपं जाईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. आता बघूया प्रश्न क्रमांक 1A. या उपप्रश्नात सुद्धा उत्तर लिहिताना पूर्वीच्या प्रमाणेच बॉक्स फॉर्मॅट वापरा. योग्य कृती पूर्ण करून प्रश्नाचं उत्तर द्या. हा उपप्रश्न एकूण 8 मार्कांचा असतो. आता हे शब्दयुग्म पूर्ण करताना तुमचं उत्तर अधोरेखित म्हणजे अंडरलाईन करा.
यामुळे पेपर तपासणाऱ्यांना उत्तर नीट कळेल. पुढील प्रश्नाचं उत्तर दिलेल्या गद्यांशाच्या संदर्भात लिहा. आता लक्षात घ्या हे उत्तर 25 ते 30 शब्दात लिहायचं आहे. या उपप्रश्नाचं उत्तर लिहिताना गद्यांश आधी नीट वाचा. नंतर पहिल्या 2 उपप्रश्नांसारखंच हे उत्तर बॉक्स फॉर्मॅटमध्ये लिहा. इथे 4 बॉक्स आहेत ज्यात तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. म्हणजेच प्रत्येक उत्तरासाठी अर्धा मार्क मिळेल आणि सगळी उत्तरं योग्य लिहिलीत तर 2 मार्क मिळतील. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना दिलेल्या विषयावर तुमचं स्वतःचं मत मांडा. आता लक्षात घ्या कृतीपत्रिकेत दिलेल्याप्रमाणे शब्दमर्यादेचा विचार करा. उत्तर देताना गद्यांशातली वाक्य सरळ सरळ उतरवू नका, तर तुमचं मत हे तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न 2 या उपप्रश्नात 3 प्रश्न आहेत. सगळे प्रश्न पद्यांशावरती आधारित आहेत आणि हा उपप्रश्न एकूण 6 मार्कांचा आहे. पहिल्या प्रश्नात संजाल म्हणजे संकल्पना चित्र पूर्ण करताना कृतीपत्रिकेतल्या आकृतीच्या फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहा. त्यामुळे तुमचं उत्तर समजायला सोपं जाईल. लक्षात घ्या प्रत्येक शब्दासाठी अर्धा मार्क आहे आणि 4ही शब्द योग्य वापरले तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. दुसऱ्या प्रश्नात पद्यांशातील शब्दांचे तद्धित बनवून लिहा. तसंच समानार्थी शब्द लिहा. ही उत्तरं सरळ उत्तरपत्रिकेतच लिहा. यात प्रश्न पुन्हा परत लिहिण्याची गरज नाही. फक्त उत्तर लिहिताना लक्षात ठेवा मुख्य प्रश्न आणि उपप्रश्नाचा क्रमांक हा योग्य घाला. आता तिसऱ्या प्रश्नात पद्यांशाच्या पहिल्या 3 ओळींचा साध्या भाषेत अर्थ लिहा. ओळी सरळ सरळ कॉपी करू नका बरं का, तशाच्या तशा उतरवू नका, तर तुमच्या शब्दात त्याचा अर्थ स्पष्ट करा. या उपप्रश्नातही नवीन पद्यांशाच्या आधारे उत्तर लिहायचे. हा उपप्रश्न एकूण 6 मार्कांचा आहे. पहिल्या प्रश्नात संजाल पूर्ण करण्यासाठी उत्तर दिलेल्या पद्यांशातून असावं आणि यासाठी तुम्हाला 2 मार्क मिळतील. दुसऱ्या प्रश्नात तद्धित बनवून लिहा. 2 शब्दयुग्म शोधून लिहा आणि तिसऱ्या प्रश्नात दिलेल्या पद्यांशाच्या 4 ओळींचा साध्या भाषेत अर्थ लिहा. पद्यांशातील म्हणजे या कवितेतील ओळींचे शब्द कॉपी न करता ते तुम्ही स्वतःच्या शब्दात त्याचा अर्थ मांडणं अपेक्षित आहे बरं का. आता जाऊया तिसऱ्या विभागाकडे जो आहे पूरक पठण. प्रश्न 3 काय आहे तर हा 4 मार्कांसाठी आहे. पहिल्या उपप्रश्नात दिलेली कृती पूर्ण करा. उत्तरं देताना कृतीपत्रिकेतील फॉर्मॅटचाच वापर करा बरं का. दुसऱ्या प्रश्नात दिलेल्या गद्यांशावर आधारित तुमचे विचार मांडा. पुन्हा लक्षात घ्या गद्यांशातली वाक्य ही तशीच्या तशी उतरवायची नाहीयेत बरं का, तर ते तुम्ही तुमच्या शब्दात व्यक्त करा. आता प्रश्न 3 मध्ये सुद्धा बघा 2 उपप्रश्न आहेत आणि हे 4 मार्कांसाठी आहेत. पहिल्या प्रश्नात पद्यांशावरती आधारित उत्तर लिहा. तर दुसऱ्या प्रश्नात आहे दिलेल्या ओळींचा भावार्थ हा तुमच्या शब्दात मांडून लिहा. विभाग 4 आहे भाषा अध्ययन म्हणजे व्याकरण. आता ह्यात प्रश्न 4 हा 14 मार्कांचा आहे आणि ह्याच्यात 11 उपप्रश्न आहेत. पहिल्या 8 प्रश्नांना बघा प्रत्येकी 1 मार्क आहे, तर शेवटच्या 3 प्रश्नांना प्रत्येकी 2 मार्क आहेत. प्रत्येक प्रश्न आणि त्यासोबत दिलेल्या सूचना व पर्यायानुसारच उत्तर सोडवा. लक्षात घ्या इथे सुद्धा मुख्य प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्न क्रमांक योग्य घाला आणि त्यापुढे फक्त उत्तर लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळतील. तसंच उत्तर देताना संधिविच्छेद, संधिभेद, शब्दप्रयोग यासारख्या नियमांचं पालन करा. आता इथे ऑल्टरनेट चॉईस किंवा पर्याय दिलेले असलेल्या प्रश्नात एकच पर्याय निवडून उत्तर लिहा. दोन्ही उत्तरं लिहूनही एकाच प्रश्नासाठी गुण दिले जाणार आहेत बरं का. आता प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय आहे बरं.
तर रचना विभागातील पत्रलेखन हा प्रश्न इथे आहे, जो 5 मार्कांसाठी आहे. पत्रलेखन करताना लक्ष द्या योग्य फॉर्मॅट वापरा, ज्यात दिनांक, विषय, पत्र लिहिणारा आणि त्यांचा पत्ता या सगळ्याचा समावेश असला पाहिजे. तसंच अंडरलाईन, बॉक्स किंवा टेबल हे जिथे जिथे योग्य आहे ते फॉर्मॅट वापरून फोकस पॉइंट्स हायलाईट करा. यातल्याच दुसऱ्या प्रश्नात काय आहे, तर गद्यांशावरती आधारित 4 प्रश्न तयार करा. लक्षात घ्या हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. गद्यांश दिलेला आहे, एरवी तुम्हाला त्याच्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. इथे मात्र तुम्हाला प्रश्न रचायचे आहेत. त्यामुळे नीट हा गद्यांश वाचा आणि अर्थपूर्ण असे 4 प्रश्न तयार करा. प्रश्न 5A काय आहे, तर पहिल्या प्रश्नात वृत्तांत लेखन किंवा कथा लेखन करायचंय. लक्षात घ्या हे तुम्ही किमान 80 ते 100 शब्दात लिहिणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे तुम्ही ह्या प्रश्नासाठी किती ओळी साधारण लिहिणार आहात याचा आधीच अंदाज घ्या. लक्षात घ्या, जर वृत्तांत लिहिणार असाल तर त्या वृत्तांतात ठिकाण, वेळ आणि घटना या घटकांचा समावेश करा. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हा वृत्तांत आहे म्हणजेच ती घटना आधीच घडून गेली आहे आणि म्हणूनच भाषेत सगळीकडे भूतकाळाचा वापर करा. जर तुम्ही कथा लिहिणार असाल तर लक्षात घ्या, कथेतली पात्र, त्या पात्रांच्या तोंडी असलेले संवाद हे योग्य पद्धतीने लिहा. इतकंच नव्हे तर ही कथा आहे म्हणजेच ही भूतकाळात लिहिणं अपेक्षित आहे. कथा लिहून झाली की लक्षात ठेवा, तुम्हाला या कथेसाठी एक योग्य शीर्षक सुद्धा लिहायचं आहे आणि शेवटी या कथेतून काय शिकवण मिळते हे सुद्धा तुम्हाला मांडावं लागेल. आता दुसऱ्या प्रश्नात काय आहे, तर 50 ते 60 शब्दात विज्ञापन लिहा. विज्ञापन म्हणजे जाहिरात. तर ह्यात तुम्ही मुद्देसूद माहिती द्या आणि जिथे गरज पडेल तिथे आकर्षक आकृतींचा वापर करा. तर दुसऱ्या प्रश्नात दिलेल्या विषयावर 80 ते 100 शब्दात निबंध लिहा आणि योग्य शीर्षकासह एक सुसंगत क्रम लावा. लक्षात ठेवा पठित गद्यांशावर आधारित प्रश्नांसाठी दिलेल्या गद्यांशापैकी काहीही उत्तरपत्रिकेत लिहिण्याची गरज नाही. त्यामुळे ते लिहून तुमचा वेळ वाया घालवू नका बरं का. नाहीतर तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेळेत पूर्ण नाही करू शकणार आणि ज्यामुळे अर्थातच तुमच्या मार्कांवर परिणाम होऊ शकतो. तर काय करायचं, तर थेट प्रश्नांची उत्तरं लिहायला सुरुवात करायची. आता प्रश्न 1A बघा. इथे संजाल पूर्ण करण्याच्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना लक्षात ठेवा की तुमचं उत्तर बॉक्सच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. जर उत्तर बॉक्सच्या बाहेर गेलं तर ते वाचायला अडचण येते आणि अर्थातच त्यामुळे मार्क कमी होऊ शकतात. इथे बघा, उत्तरपत्रिकेत एका पानावर उत्तर लिहिल्यानंतर जर काही जागा उरली तर एक रेष काढा, जेणेकरून परीक्षकांना समजेल की ह्या प्रश्नाचं उत्तर इथे संपलंय. ही रेष काढण्यासाठी लक्षात घ्या फक्त पेन्सिलचाच वापर करा. आता इथे प्रश्न 2A मध्ये बघा, पठित पद्यांशावर आधारित प्रश्नांसाठी सुद्धा इथे पद्यांश लिहायची काहीच गरज नाही. तुम्ही थेट उत्तर लिहायला सुरुवात करू शकता. उत्तर लिहिताना हे लक्षात ठेवा की एका उपप्रश्नात एकापेक्षा जास्त प्रश्न असल्यास त्यांची उत्तरं सलग लिहा. त्यासाठी मध्ये मोकळी जागा सोडायची काहीच गरज नाही. प्रश्न किंवा विभाग बदलत असेल तरच नवीन पान वापरा, नाहीतर तुम्हाला खूप जास्त पुरवण्या घ्याव्या लागतील आणि ज्यामुळे परीक्षकांचा सुद्धा गोंधळ होऊ शकतो आणि अर्थातच याचा परिणाम तुमच्या मार्कांवर होऊ शकतो. अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे उत्तर लिहिताना व्हाईटनरचा वापर करू नका. जर काही चूक झाली असेल तर त्याच्यावरती एक काट मारा आणि पुढे लिहिणं सुरू ठेवा. व्हाईटनर वापरल्यावरती लक्षात घ्या, तो एक नकारात्मक छाप निर्माण करतो आणि अर्थातच
पुन्हा ह्याचा परिणाम तुमच्या मार्कांवर घडू शकतो. इथे पत्रलेखनाच्या प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार पत्र लिहा. प्रश्नात दिलेली माहिती जसं की नाव, पत्ता, ईमेल ID आणि फोन नंबर हा इथलाच वापरा. पत्र लिहिताना स्वतःचा वैयक्तिक ईमेल ID किंवा फोन नंबर वापरू नका. त्यामुळे नकारात्मक छाप निर्माण होते. इथे निबंध लेखनाच्या प्रश्नात तुम्ही निवडलेला विषय उत्तरपत्रिकेत प्रथम लिहा. मग शब्द मर्यादा लक्षात घेऊन निबंध लिहा बरं का. विषय लिहिला नाही तर तुमचे गुण कमी होऊ शकतात. आणि लक्षात ठेवा, निबंध लिहिताना त्याला योग्य फॉर्मॅटमध्ये लिहा. म्हणजे छोटे छोटे परिच्छेद करा. त्यामुळे वाचायला सोपं जातं आणि त्यामुळे अर्थात चांगले मार्क तुम्हाला मिळू शकतात. पण हेच जर फॉर्मॅट योग्य नसेल तर मार्क कमीसुद्धा होऊ शकतात. याही पलीकडे जाऊन काही महत्त्वाच्या टिप्स सांगते. हिंदी साहित्याच्या प्रश्नांमध्ये रस, अलंकार आणि इतर साहित्यिक तत्वांची ओळख स्पष्ट न मांडल्यास मार्क कमी होऊ शकतात. पुढचा मुद्दा लक्षात घ्या, तो म्हणजे शुद्ध लेखनाच्या चुका. हिंदीमध्ये वाक्यांचं विभाजन, अनुस्वार आणि व्याकरणातल्या चुका असल्यास मार्क कमी होऊ शकतात बरं का. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्याकरण आणि लिंगाचं पालन न करणं. लक्षात घ्या, लिंग, वचन आणि कारक न पाळल्यास वाक्याचा अर्थच स्पष्ट होणार नाही आणि अर्थातच त्याचा परिणाम तुमच्या मार्कांवर घडू शकतो.